हॅलो स्टुडंट्स, आपण एक्सरसाइज 2.1 पाहणार आहोत. त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन कसं आहे बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ द टेंजेंट अँड नॉर्मल टू द कर्व्स ॲट द इंडिकेटेड पॉइंट. आपल्याला शोधायचं आहे इक्वेशन कशाचं, टेंजेंट आणखी नॉर्मलचं इक्वेशन शोधायचं आहे. बघा क्वेश्चन फंक्शन दिले बघा, कर्वचं इक्वेशन दिले y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 e रेज टू x प्लस 2 ॲट 0 4. आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ टेंजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युलेज पाहिले. त्यामध्ये आपल्याला स्लोप लागतो, म्हणजेच काय लागतो, dy बाय dx शोधावं लागतं. त्या दिलेल्या पॉइंटला काय शोधावं लागतो, आपल्याला स्लोप शोधायला लागतो किंवा dy बाय dx शोधायला लागतो. चला तर आपण मग dy बाय dx शोधूया. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू e रेज टू x प्लस 2 आहे. तर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x प्लस 2 इंटू e रेज टू x डिफरन्शिएशन e रेज टू x. आपल्याला dy बाय dx मिळाला 2x प्लस 2 इंटू e रेज टू x. पण आपल्याला dy बाय dx कोणत्या पॉइंटला शोधायचा आहे, ॲट 0 4 ला शोधायचं आहे. dy बाय dx ॲट पॉइंट 0 4 इज इक्वल टू जिथे जिथे x आहे तिथे 0 पुट करायचं आहे, y असेल तर 4 पुट करायचं असतं. तर 2 इंटू x, बघा जिथे x आहे तिथे आपण 0 पुट करतोय. 2 इंटू h व्हॅल्यू 0 प्लस 2 इंटू e रेज टू 0, 2 इंटू 0 0 प्लस 2 इंटू e रेज टू 0 1 विच इज इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला dy बाय dx मिळालं बघा ॲट पॉइंट 0 4 इज इक्वल टू 2. Therefore इक्वेशन ऑफ टेंजेंट किंवा स्लोप अगोदर घेऊया आपण. Therefore स्लोप ॲट पॉइंट, ठीक आहे आपण डायरेक्ट इक्वेशन घेतलं तरी चालेल. इक्वेशन ऑफ टेंजेंट इज इक्वल टू काय असणार आहे, इक्वेशन y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आता इथे m म्हणजेच काय असणार आहे, dy बाय dx असणार आहे ॲट 0 4 ला. इथं काय m च्या जागीच काय असणार आहे, हाच आपला काय असणार आहे, m असणार आहे. त्यामुळे y मायनस, आता इक्वेशन ऑफ टेंजेंट ॲट पॉइंट कोणता पॉइंट आहे, 0 4 आहे. तर x ची व्हॅल्यू किती घ्यायची, 0 आणि y ची काय घेणार आहे, 4. म्हणजे x1 काय झाला आपला 0 आणि y1 काय झाला 4 झाला. y मायनस 4 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आहे बघा इथं 2 आहे, 2 x मायनस x1 0, x1 काय आहे 0. y मायनस 4 इज इक्वल टू 2 इंटू x 2x. आता हे इक्वेशन कसं येणार, 2x हा इकडं आरएचएस ला गेला मायनस y प्लस 4 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ टेंजेंट. इक्वेशन ऑफ टेंजेंट मिळालं बघा आपल्याला 2x प्लस y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय शोधायचं आहे, इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल शोधताना काय घ्यायचंय बघा, हा स्लोप लागणारच आहे. पण ज्यावेळेला आपण इक्वेशन ऑफ नॉर्मलचं शोधतो, इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल टू काय येणार आहे, y मायनस y1 आहे तसाच, फक्त m स्लोप कसा घेतो बघा, मायनस 1 अपॉन m घेतो. स्लोप कसा घेतो, मायनस 1 अपॉन m घ्यायचा आहे इंटू x मायनस x1 आहे तसेच, त्यामध्ये काय बदल होणार नाही. आता इथं बघा y मायनस पॉइंट कोणता आहे, पॉइंट सेमच आहे, नॉर्मल ॲट 0 4 ला बघा काय असणार आहे, हा आपला x1 हा y1. तर काय येणार आहे, y मायनस 4 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन m ची व्हॅल्यू किती आहे त्या पॉइंटला 2 आहे, 2 आणि x मायनस
x1 ची व्हॅल्यू 0 which is equal to y minus 4 is equal to minus 1 न मल्टिप्लाय केलं तर minus x upon 2 आणि 2 न मल्टिप्लाय करू आपण 2y minus 8 is equal to minus x आणि हेच इक्वेशन कन्वर्ट होऊन काय होणार आहे बघा x plus 2y plus minus 8 is equal to 0. This is the equation of normal. एक normal चे इक्वेशन झालं कोणतं x plus 2y minus 8 is equal to 0. इक्वेशन ऑफ नॉर्मल सिंपल आहे बघा. आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंटचा फॉर्म्युला माहित पाहिजे आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला माहित पाहिजे. पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला स्लोप काढायचा आहे. दिलेल्या पॉइंटला काय करायचं आहे स्लोप शोधायचा आहे. याच टाइप मधला आपण सेकंड एक्झाम्पल घेतो बघा. सेकंड एक्झाम्पल x cube plus y cube minus 9xy is equal to 0 at 2 4. आता पहिल्यांदा आपण स्लोप काढून घेऊया. टँजंटचं पण इक्वेशन शोधायचं आहे नॉर्मलचं पण शोधायचं आहे. दोन्हीसाठी पण आपल्याला स्लोप लागणार आहे. तर आपण स्लोप शोधतोय याचा त्यासाठी डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. x cube चे डिफरन्शिएशन 3x square plus y cube चे डिफरन्शिएशन 3y square dy by dx minus 9 कॉन्स्टंट आहे तसा. आता x y डिफरन्शिएट करायचा आहे तर प्रॉडक्ट रूल यूज केला पाहिजे. x into dy by dx x ला u कन्सिडर करा y ला v कन्सिडर करा. x into dy by dx plus y into x चे डिफरन्शिएशन वर लिहिण्याची गरज नाही which is equal to 0. 3x square plus 3y square dy by dx minus 9 ने मल्टिप्लाई करूया minus 9x dy by dx minus 9y is equal to 0. आणि आपल्याला काय लागणार आहे dy by dx. dy by dx च्या टर्म्स एकत्र करते मी. कॉमन घेतला dy by dx. dy by dx कॉमन घेतला तर 3y स्क्वेअर मायनस 9x आणि या टर्म्स आपण एकत्र करतोय RHS ला टाकतोय तर काय येणार आहे बघा 9y मायनस 3x स्क्वेअर आणि dy by dx is equal to 9y minus 3x square 3y square minus 9x. इथं मल्टिप्लाय होतं ते डिनॉमिनेटरला जाणार म्हणजे आपल्याला बघा dy by dx काय मिळाला dy by dx is equal to 9y minus 3x square upon 3y square minus 9x. आपल्याला हा dy by dx मिळाला. पण dy by dx कोणत्या पॉइंटला शोधायचा आहे 2 4 ला शोधायचा आहे. therefore dy by dx at point 2 4 ला काय असणार आहे बघा जिथं जिथं x आहे तिथं 2 पुट करायचं आणि जिथं y आहे तिथं 4 पुट करायचं. 9 into y ची व्हॅल्यू 4 minus 3 into x ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर अपॉन 3 into y ची व्हॅल्यू 4 स्क्वेअर minus 9 into x ची व्हॅल्यू 2. सॉल्व करूया आपण हे 36 minus 4 into 3 12 into 3 into 48 minus 18 which is equal to 2 upon 0.3 आणि हे सिंपल फॉर्म मध्ये आणलं तर 6 4 26 5 30 म्हणजे dy by dx मिळाले बघा आपल्याला dy by dx at 2 4 is equal to 4 upon 5. आपल्याला व्हॅल्यू मिळाली बघा 4 upon 5 व्हॅल्यू मिळाली dy by dx which is equal to काय असणार आहे हा आपला m असणार आहे. आता आपण इक्वेशन ऑफ टँजंट शोधतोय बरं का. इक्वेशन ऑफ टँजंट at point 2 4
काय असणार आहे तर फॉर्म्युला y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. y मायनस हा आपला x1 आणि हा y1. y मायनस 4 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 4/5 x मायनस x1 ची व्हॅल्यू 2. 5 इकडे मल्टिप्लाय करते 5y मायनस बघा 5 into y 5y 5 into 4 20 which is equal to 4 into x 4x minus 4 into 2 minus 8. टर्म्स सगळे आपण कलेक्ट करूया 4x minus 5y minus 8 plus 20 is equal to 0 म्हणजे 4x minus 5y plus 12 is equal to 0. This is the equation of tangent. Tangent इक्वेशन शोधलं बघा आपण फॉर्म्युला मध्ये फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल शोधतोय आपण. इक्वेशन ऑफ नॉर्मल ऍट पॉइंट 24 आहे त्याच पॉइंटला फक्त इथे स्लोप मध्ये चेंज काय होणार आहे बघा. स्लोप मध्ये चेंज काय होतो -1/m घ्यावा लागतो आपल्याला. काय घ्यावा लागतो -1/m घ्यायचा. आता m कसं आहे बघा -1 अपॉन आपला 4/5 आहे म्हणजे y मायनस 4 इज इक्वल टू काय येणार आहे 5 न्यूमरेटरला जाणार आणि डिनॉमिनेटरला 4 येणार. x मायनस 2 आहे तसेच तोच फॉर्म्युला त्याच व्हॅल्यू फक्त त्याचा स्लोप चेंज होणार dy/dx चेंज होणार. आता मल्टिप्लाय करूया 4 ने मल्टिप्लाय केलं 4y मायनस 16 इज इक्वल टू 4y इंटू 4y झाले 4 इंटू 4 16 मायनस साइन मायनस 5x मायनस मायनस प्लस 10. आता टर्म्स सगळ्या कलेक्ट करूया आपण. पहिल्यांदा x ची टर्म प्लस 4y मायनस 16 आणि मायनस 10 which is equal to 0. 5x plus 4y minus 26 is equal to 0. This is the equation of normal. बघा किती सिंपल एक्झाम्पल आहे. खूप छान एक्झाम्पल आहे. थँक यू.